नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो. सध्या वीज अपघात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढले की आता त्याबाबत थोडीशी डिटेलमध्ये चर्चा करणं भाग वाटून राहिलं. मुळातच वीज अपघात टाळण्याच्या दोन प्रोव्हिजन्स आहेत, पद्धती आहेत. पहिले, जे वीज नेटवर्क असते ते तंतोतंत रेग्युलेशन्स, IS कोड, कायदा याप्रमाणे बांधलं असेल आणि त्यांचे जे काही इनहरंट प्रोटेक्शन असतात ते इफिशियंटली प्रोव्हाइड केले असतील तर वीज अपघात माणसं कशी वागू होणार नाही. आणि दुसरं तत्त्व असं की समजा वीज नेटवर्क डिफेक्टिव्ह असेल पण ते नेटवर्क हाताळणारे, वीज वापरणारे जर एकदम एवढे स्किल्ड असतील, एवढं त्यांना इलेक्ट्रिसिटीची माहिती असेल की ती अतिशय स्किलफुली सगळ्या गोष्टी हँडल करून वीज अपघात टाळू शकतील. पण सध्या या दोन्ही फ्रंटवर आपण फेल्युअर दिसून राहिलो आहोत. कारण आज कमीत कमी महाराष्ट्रामध्ये तरी हजारोच्या संख्येनं डेंजरस लोकेशन आहेत. सबस्टँडर्ड कामं वाटेल तेवढी झाली आहेत आणि अजूनही होऊन राहिली आहेत. दुसरं, वीज वापरणारे आणि वीज नेटवर्कवर काम करणारे ते सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये एवढी कामं करतात की वीज अपघात होतात. म्हणजेच आज या दोन्ही फ्रंटचं कॉम्बिनेशनमुळे वीज अपघाताचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आता सबस्टँडर्ड कामं, डेंजरस लोकेशन हा सरकारचा आणि वीज कंपन्याचा विषय आहे. त्याच्यावर आम्ही जास्त काही बोलत नाही, कारण सन्माननीय एनर्जी मिनिस्टर साहेबांनी त्यामध्ये लक्ष घातलं आहे आणि फील्डवर सूचना दिलेल्या आहेत. राहिला मुद्दा वीज हाताळणारे, वापरणारे यांच्या बाबतीत. मंडळी, जेवढे काही कायदे आहेत ते सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी आहेत. कारण या भूतलावर जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे अँड नोबडी कॅन रिफ्यूज देअर एक्झिस्टन्स ऑन दिस प्लॅनेट. हेच रूल्स रेग्युलेशन तशा प्रकारे बनवले आहे आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा तशी प्रोव्हिजन केलेली आहे. एव्हरी सिटिझन इज ग्रँटेड राईट टू लाईफ बाय आर्टिकल नंबर 21 ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. मग एवढं सगळं असूनही आपण कायदे का पाळत नाही? याच्यामध्ये अनेकांशी जेव्हा मी चर्चा केली त्याच्यातनं ज्या काही गोष्टी बाहेर आल्या त्याबद्दल मी थोडंसं बोलत आहे. आणि आपल्याकडं काय आहे की मुळातच भरपूर लोकांची धारणा अशी आहे की आपल्याकडे एवढे कायदे आहेत, नुसतेच कायदे पाळत बसलो तर मग जगायचं कधी? आणि सगळेच कायदे काय पाळणं जरुरीचे आहे? जर कायदे काढत बसलो तर जे काम काही मिनिटात व्हायचं त्याला तासोगणती लागतील. आणि सध्या काय झालं की सगळ्यांची मानसिकता अशी की बटन दाबल्याबरोबर सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. अगदी विजेच्या काय प्रकाश कसं अगदी वेगानं व्हायला पाहिजे ही धारणा झाली. आणि ज्या ठिकाणी रूल्स आले, रेग्युलेशन आले, डिसिप्लिन आली त्या ठिकाणी वेळ हा लागणारच.
आणि म्हणून शॉर्टकटचा जन्म झाला. शॉर्टकट म्हणजे कायदा मोडले. आता काय होतं की बऱ्याच वेळा समजा एखाद्या गावामध्ये ब्रेकडाऊन आहे, ग्राहक खूप आरडा करत आहेत, वरून प्रेशर येत आहे. अशा वेळेस मग लाईन स्टाफ काय करतो की सगळे सेफ्टीचे रूल्स पाळायच्या ऐवजी स्वतःचं जे कॅल्क्युलेशन असतं, स्वतःचा जो ओव्हर कॉन्फिडन्स असतो तो वापरून काम करतो. बऱ्याच वेळा त्याला वाटतं की असं असुरक्षित काम मी अनेक वेळा केलं, काही झालं नाही. बाकीच्यांनी केलं, काही झालं नाही. मग मला कुठे होईल, मला काही होणार नाही, हा त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स. पण मग काय होतं की एखाद्या वेळेस नजरहटी दुर्घटना घडली, कारण सबस्टँडर्ड काम तिथे असते आणि मग तिथे चुकीला क्षमा नाही, विजा गाठतो, इलेक्ट्रिक होतो. माझ्या पाहण्यामध्ये असे काही लाईनमन आहेत की जे अतिशय स्किल्ड होते, तज्ज्ञ होते आणि बऱ्याच वेळा असुरक्षित कामं करून त्यांनी ग्राहकांचा विश्वाससुद्धा संपादन केला होता. पण शेवटी सबस्टँडर्ड मेंटेनन्स, कन्स्ट्रक्शन वगैरे गोष्टींनी त्यांचा बळी घेतलास. सबस्टँडर्ड काम करण्याच्या पद्धतीने त्यांचा बळी घेतलास. काय होतं की आपण समजा एखाद्या वेळेस शेती पंपाचे डीपी विठीशी बंद पडली, लाईनमन गावामध्ये नसतो, एखादा चांगला पोरगा तिथला झिरो लाईनमन गावामध्ये नसतो, शेतकऱ्याचं पीक सुकायला आलेलं असतं. मग तो काय विचार करतो, स्वतःचे कॅल्क्युलेशन करतो, स्वतःचे तर्क बांधतो, नाही मी हे केलं तर होऊन जाईल, माझं पीक तो वाचेल. आणि स्वतःचे तर्क वितर्क याच्यावर भरोसा ठेवून काहीतरी असुरक्षित काम करायला जातो आणि मग इलेक्ट्रोक्यूट होतो. थोडक्यामध्ये आपल्याकडे एक फार गलत धारणा आहे. यानं केलं काही झालं नाही, त्यानं केलं काही झालं नाही, मी अनेक वेळा असं असुरक्षित काम केलं, मला काही झालं नाही, मग आत्ताच कसं काय होईल. या भ्रमाखाली ही मंडळी कामं करतात आणि वीज अपघाताला बळी पडतात. मुळातच एक लक्षात घ्यायला पाहिजे की कोणतीही अशी अर्जन्सी नाही, कोणताही असा पर्याय नाही की ज्याच्यासाठी आपला जीव पणाला लावावा लागेल. पण माणूस लहान संकट, टेन्शन टाळण्यासाठी जीवाची बाजी लावतो. कसं, ग्राहक काय म्हणतील, साहेब काय म्हणेल, मग ठीक आहे घेऊ थोडी रिस्क, काम करून मोकळं होऊ, आणि मग तिथेच नजरहटी दुर्घटना घडली. म्हणून विजेच्या बाबतीत तरी कितीही अर्जन्सी असो, स्वतः सुरक्षित आहे अशा प्रकारे सगळे कायदे कानून, सेफ्टी डिव्हायसेस पाळून, ऑथोरायझेशन पाहून कामं करायला पाहिजे. आणि ग्राहकाने स्वतः कोणतीही अशी रिस्क घ्यायला नको, नेटवर्क त्यांनी हाताळायला नको. त्यांना फक्त बटन चालू बंद करायचाच अधिकार आहे. वीज नेटवर्क हाताळायचा त्यांना अधिकार नाही, कारण सी रेग्युलेशन 2010 रेग्युलेशन नंबर 19 ब्रॅकेटमध्ये 3 ऑथराईज माणूसच संबंधित नेटवर्कवर काम करू शकतो, हाताळू शकतो. पण आज काय झालं
आपल्याकडे चुकीला शिक्षा नसल्यासारखंच आहे. कितीही चुका करा, कितीही कायदे मोडा, तुम्हाला वाचवणारे भरपूर असतात. जाणाऱ्याबद्दल कोणी चिंता नाही करत, पण जो जिवंत आहे त्याला संकटातनं कसं बाहेर काढायचं याच्यासाठी सगळे लोक प्राणपणानं लढतात. आणि ज्याचा कोणाचा अपघात होतो तो गेल्यानंतर अगदी सायजेबल कॉम्पेन्सेशन मिळत असल्यामुळे त्या घरातील मंडळीसुद्धा जास्त या गोष्टीचा इश्यू न बनवता चूप बसतात आणि झालं गेलं, गंगेला मिळालं असं म्हणून चूप बसतात. पण हे बरोबर नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट, वीज अपघातात जे काही बळी जातात ते गरिबांचेच, अनप्रोटेक्टेड वर्करचे जास्त जातात. आणि शेतकरी, शेतमजूर, कामगार, त्यांची जनावरं इत्यादी इत्यादी इत्यादी. आणि ज्याच्यामुळे कायद्यानं भांडायची ताकद असते अशांना अगदी अपवादात्मकच एखाद्या वेळेस वीज अपघात होतो, नाहीतर वीज अपघात होत नाही. डिटेल कम्प्लीट अभ्यास करा. अहो, वीज नेटवर कोण हाताळतं? इंडस्ट्रियालिस्ट असो, इंडस्ट्रीज असो, घरं असो, शेती असो, तिथं नोकर चाकर वर्गच वीज हाताळणी करतात आणि तेच बळी जातात, ठरतात, ज्यांच्यामध्ये कायद्यानं भांडण करासाठी आर्थिक पाठबळ नसते, पुरेसं ज्ञान नसते. आणि या सगळ्या लोकांना वीज साक्षर करायची जबाबदारी कंपनीवर आहे, सरकारवर आहे. पण या ठिकाणी मला वाटतं बाकीच्या तांत्रिक चर्चेमध्ये जास्त वेळ खर्च होतो आणि प्रत्यक्ष फील्डवर ज्यांना सावध करायला पाहिजे त्याला सावध केल्या जात नाही, असा माझा ग्रह झाला. चुकत असेल मला समजावून सांगा. मंडळींनो, मुद्दा एकच, स्वतः तर्क लावणे आणि मी हे असुरक्षित काम करू शकतो ही भावना करून घेणे. इतरांना झालं नाही, मला काय होणार? अहो, 1000 वेळा मी असं केलं, आता यावेळेस मला कसं काय होणार? हा सगळा विचार करून स्वतःच्याच मनाला स्वतः समजावून माणूस डेंजरस काम करतो. अनेक वेळा काही होत नाही, पण एखाद्या वेळेस नजरअटी दुर्घटना घटी, जीवाला मुकावं लागतं. मला वाटतं माझ्या बोलण्याचा मथितार्थ सगळ्यांना कळला असावा आणि माझी सर्व मालक मंडळींना अशी विनंती की त्यांनी त्यांच्या नोकर चाकरांना वीज साक्षर करावं. ती इंडस्ट्री असो, बांधकाम क्षेत्र असो, शेती क्षेत्र असो, वीज क्षेत्र असो, कंपन्या असो, काही असो, सर्वांची पहिली जबाबदारी त्यांना वीज साक्षर करणे आणि ग्राहकाला सुद्धा वीज साक्षर करणे ही सरकारची आणि वीज कंपनीचीच जबाबदारी आहे. कारण वीज ही कमॉडिटी त्यांची आहे, ते विकून राहिले आणि जी वस्तू ते विकतात तिच्यापासून ग्राहकाला धोका होणार नाही ही काळजी घेण्याचं त्यांचं काम आहे. तसंही घटनेनं जो अधिकार बहाल केलेला आहे, राईट टू लाईफ, त्याचं रक्षण करणं हे सरकारचं काम आहे, पर्यायानं कंपनीचं काम आहे. आणि वीज कायद्याच्या तरतुदी एफिशियंटली राबवणं हे सरकारचं संबंधित खात्याचं काम आहे. मला वाटतं जास्त बोललो असेल
तर माफ करा. पण आज ही जी विचारधारा आहे स्वतःचेच तर्क लढवण्याचे, असुरक्षित काम अनेकांनी केलं, अनेकांना काही झालं नाही, मी हजारो वेळा केलं, आत्ताच मला काय होईल, काही होणार नाही, ही धारणा करून घेऊन असुरक्षित काम करणे हाच मुद्दा सगळ्यांच्या डोक्यातनं काढून टाकणे हा पहिला फार मोठा मुद्दा होतो. आणि म्हणून पहिले वीज साक्षरता राबविण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. काही लोकांनी गावाची गावं दत्तक घ्यायला पाहिजे आणि तिथे वीज सुरक्षा अभियान राबवायला पाहिजे. असो मंडळी, माझ्यापेक्षा अनेकाकडे चांगले उपाय असतील, पर्याय असतील, त्यांनी ते राबवावे. व कसंही करून हे जे रोडचे वीज अपघात होऊन राहिले, कमीत कमी रोज 4-5 वीज अपघाताच्या बातम्या असतात. कधीकधी आकाशातून कोसळणाऱ्या वीजच्या बातम्या असतात. या बाबतीमध्ये सुद्धा मरणारे फक्त मजूर, कामगार, शेतकरी, त्यांची जनावरं. मालक मंडळी वीज हाताळत नाही. त्यामुळे दे आर ऑलवेज प्रोटेक्टेड. बट इट इज ऑल्सो moral duty of all to protect their employees in each and every sector. And there are rules, regulations for each and every sector. मला वाटतं जास्त बोललो असेल, माफ करा. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर MSEB अँड नॅशनल सेफ्टी काउन्सिल मेंबर आणि एक्स वर्किंग ग्रुप member CBIP. Thank you. Kindly subscribe to my YouTube video channel because I will not be in a position to send these videos to each and every person for their guidance. Hence, subscribe. Thank you.